काय आहे की जेव्हा देशाचे पंतप्रधान आपल्या नावाने कोणतीही स्कीम सुरू करतं तर त्याचा खूप मोठा गाजाबाजा करतो. कोट्यवधी रुपये त्यांचे होर्डिंग्स लावण्यासाठी, पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देण्यासाठी, टी व्हीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट देण्यासाठी ते खर्च करतं आणि एक असं इम्प्रेशन देण्यात येतं की इतकी चांगली स्कीम आपण सुरू केलेली आहे आणि ते फक्त लॉन्च पुरतं असतं आणि त्याच्यानंतर त्याचा काय हाल होतं हे याच्यासाठी मी आज आपल्यासमोर आलेलो आहे. एक स्कीम आहे अल्पसंख्यकों के कल्याण के लिए प्रधानमंत्री का नया 15 सूत्री कार्यक्रम, म्हणजे पंतप्रधानांचा 15 सूत्री कार्यक्रमच्या नावाने हे स्कीम्स आहे आणि असं इम्प्रेशन देण्यात येतं की खूप चांगले स्कीम्स आहे अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी. आपल्याला बहुतेक असं वाटतं की अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिम, अल्पसंख्याक म्हणजे बुद्धिस्ट. हे स्कीम जे सगळे आहे ते मुस्लिम्स, बुद्धिस्ट, ख्रिश्चन्स, पारसीज, जैन्स आणि सिख हे इतकं सारे समाजासाठी जे अल्पसंख्याकमध्ये येतं त्याच्यासाठी हे कार्यक्रम आहे. आता ते 15 सूत्री कार्यक्रम ते काय आहे आणि औरंगाबादमध्ये त्याचा काय हाल झालेला आहे. म्हणजे औरंगाबाद एक मायनॉरिटी कन्सन्ट्रेटेड एरिया आहे. देशामध्ये असे खूप कमी सिटीज आहे जिथे मायनॉरिटी कन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणजे औरंगाबाद सारख्या ठिकाणामध्ये असा हाल होत असेल तर दुसऱ्या ठिकाणावर काय होणार आहे की जिथे कोणताही लोकप्रतिनिधी नाही आहे त्याचा फॉलोअप घेण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कोणती केंद्रीय सरकारची स्कीम निघतं तर त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी एक GR सरकार काढतं आणि त्या GR प्रमाणे दर 3 महिन्याला किंवा 4 महिन्याला एक मीटिंग घेण्यास बंधनकारक असतं. नियम आहे ते कोणत्याही स्कीमसाठी ते रिव्ह्यू करण्यासाठी, म्हणजे ते नियम आहे. आता हे अल्पसंख्याक कल्याणासाठी जे मागची मीटिंग झाली होती, कधी झाली होती? 4 वर्षापूर्वी. कोणत्या तारखेला? 14 सप्टेंबर 2018ला. मागील 4 वर्षापासून एकही मीटिंग या अल्पसंख्याकासाठी झाली नाही. त्याचं उत्तर इकडच्या प्रशासनाने द्यावा किंवा केंद्र सरकारचे जो मंत्री आहे जे आपल्या खिशात कैची घेऊन फिरत आहे की कुठे उद्घाटन करायचे आहे, कुठे भाषण करायचे आहे. तुमच्या पार्टीचे जे नेते आहे, जे पंतप्रधान आहे आणि आमचेही पंतप्रधान आहे, तुमची जबाबदारी जास्त आहे, माझ्यापेक्षा जास्त आहे. कारण तुम्ही निवडणुकीच्या काळात तर फिरणार आहे. अल्पसंख्यक को प्रधानमंत्री ने तुम्हारे लिए ये स्कीम्स दिए है करके उसमें एकदाही त्यांना का वाटलं नाही की आपण याचा रिव्ह्यू घ्यावा. मी अनेकदा कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं आणि आजही सांगतो, कोणत्याही स्कीमचा जे नियम आहे त्याच्या बाबतीत मीटिंग झालेली नाही. दिशाची मीटिंग हे बंधनकारक आहे. दिशा म्हणजे जे केंद्र सरकारचे सगळे स्कीम्स असते त्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी MP च्या अध्यक्षतेखाली, आता MP म्हणजे आपल्याकडे 2 MPs आहे. एक दानवे साहेबांचा पण एरिया इथे येतं, कराड साहेबांचा एरिया पण येतं. एक चेअरमॅन असतं आणि दुसरा को-चेअरमॅन, म्हणजे ते चेअरमॅन झाले तर मी को-चेअरमॅन. आता हे दोघं मंत्र्यांनी सांगितलेले आहे कलेक्टर साहेबांना की जोपर्यंत आम्ही तुम्हाला टाईम देत नाही तोपर्यंत तुम्ही मीटिंग घ्यायचं नाही. तुम्ही 5 वर्ष टाईम दिलं नाही तर याचा अर्थ हे आहे का की आम्ही मीटिंग घ्यायचंच नाही? नियम आहे आणि त्याचा कंप्लीट फॉलोअप असतं. मी R&D मिनिस्टर जे आहे, रूरल डेव्हलपमेंट मिनिस्टर, जे याचं मॉनिटरिंग करतं, मी त्यांना प्रत्यक्ष सांगितलं की साहेब आमच्या शहरामध्ये मागच्या 1.5 वर्ष जास्त झालेला आहे की दिशाची मीटिंगच झालेली नाही. आता हे 15 सूत्री कार्यक्रम काय काय आहे? एकीकृत बाल विकास सेवाओं की समुचित उपलब्धता. हे जे 15 सूत्री कार्यक्रम आहे मी त्याचाही झेरॉक्स आपल्याला देतो तर आपल्याला कळेल की याच्यामध्ये काय काय आहे. आता मी त्याचे रिव्ह्यू जेव्हा घेतलं
तर कलेक्टर साहेब आजारी आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर ॲडिशनल कलेक्टर जे आहे त्यांनी ते मीटिंग घेतली आणि 4 तास ते मीटिंग चालली. म्हणजे जे सगळे डिपार्टमेंटचे हे 15 सूत्री कार्यक्रमाचे जे अधिकारी तिथे आले होते त्यांना काही माहीत नाही, त्यांच्याकडे काही जानकारी नाही की हे अशी स्कीम आहे, कुणाला देतं आहे. ते फक्त जनरल आकडे घेऊन आले होते. मी म्हटलं जनरल रिव्ह्यू जे आहे ते दिशाच्या मीटिंगमध्ये घेतो आपण. हे जे आहे हे स्पेसिफिक अल्पसंख्याकासाठी आहे की मुसलमानांच्या बाबतीत काय झालेलं आहे, बुद्धिस्टच्या बाबतीत काय झालेलं आहे, ख्रिश्चन्स, पारसी, जैन, सिख्स यांच्या बाबतीत काय काय त्यांना फायदे मिळालेले आहे, हे याच्यासाठी आहे. आता एक एक करून मी आपल्याला सांगते जे 15 सूत्री कार्यक्रमाच्या 4 तासामध्ये आम्ही हे केलेले आहे. म्हणजे पहिला कार्यक्रम जे आहे एकात्मिक बाल विकास सेवांची समन्वय उपलब्धता. आता याचा सर्वे झालेला नाही आहे. लाभार्थ्यांची माहिती अंदाजित घेतलेली आहे. अल्पसंख्याक लाभार्थ्यांची प्रत्यक्ष डाटाबेसच नाही आहे त्यांच्याकडे. आतापर्यंत किती निधी मिळालेला आहे माहीतच नाही. नाही साहेब मी आता आलं, मी आता जॉईन केलं. अच्छा, अंगणवाडी जे आहे ते जेव्हा सुरू करण्यात आली होती त्याचा उद्देश खूप चांगलं होतं की 1000च्या लोकसंख्या जे आहे त्या 1000च्या लोकसंख्येला एक अंगणवाडी आपल्याला मिळायला पाहिजे. आता 206 नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव हे पाठवण्यात आलेले आहे. कारण जेव्हा हे स्कीम सुरू झाली होती 2009 पासून शहरात व 2012 पासून ग्रामीण भागात एकही नवीन अंगणवाडी मंजूर करण्यात आलेली नाही. एकही. 2009 आणि 2012 शहरासाठी, 2009 2012 ग्रामीणसाठी. 1-2 कुर्सियाँ ले ना उसके अंदर, उनको बिठाओ उसमें, मीडिया वालों को बिठाओ, तुम्ही इथे बसा. कमी आहे की कुर्सिया? दिसतं ना आपल्याला पत्रकार उभे आहे म्हणजे. अल्पसंख्याक भागातील अंगणवाडी व मुलांची संख्या किती आहे माहीत नाही. हे उत्तर मिळालेले आहे सगळं मीटिंगमध्ये. आम्ही सगळं त्यांना सांगितलेलं आहे की हे शालेय शिक्षण प्रवेश सुधारणे सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सगळ्यात जास्त ड्रॉपआउट रेट कोणत्या समाजामध्ये आहे? एक मुस्लिम समाजामध्ये आहे आणि दुसरा दलित समाजामध्ये आहे. सगळ्यात जास्त ड्रॉपआउट. आता जे शिक्षण अधिकारी आले त्यांना माहीतच नाही की किती मुले बाहेर आहे, कितीने ॲडमिशन घेतलेले नाही आहे, अल्पसंख्याकांचे किती आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम किती आहे, बुद्धिस्ट किती आहे, त्यांचा पर्सेंटेज काय आहे एनरोलमेंटचा, किंवा ड्रॉपआउट झालेले आहे का. आणि हे विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आपण काय उपाय योजना केलेले आहे तर काही नाही. म्हणजे ते उत्तर देता देता असं म्हणाले की जे मुले आहे मुस्लिम समाजाचे विशेषकर ते त्याच वेळी मदरसामध्ये जात आहे म्हणून ते शाळेमध्ये येत नाही. आता मी त्यांना विचारलं की मला आकडे सांगा किती असे मुले आहे तुमच्या सर्वेक्षणामध्ये, काय काय आलेलं आहे की किती मदरसामध्ये किती मुले गेलेले आहे जे शाळेला येत नाही. काही नाही. नाही मला असं बोलायचं होतं. एका गावाला मी गेली होती तर तिथे मुलांना विचारलं तर ते म्हटलं की नाही आम्ही मदरसाला चाललं. म्हणजे असं होतं की स्कूलमध्ये किती एनरोलमेंट झालेला आहे, किती मुले शाळेला जातच नाही आहे, त्यांचं ॲडमिशनच झालेलं नाही आहे. याच्यासाठी केंद्र सरकारने स्कीम केलेली आहे आणि आपल्याला माहीतच नसेल. आता उर्दू शिकवण्यासाठी अधिक संसाधने उपलब्ध करण्यासाठी आपल्याला आश्चर्य वाटेल उर्दू शाळांमध्ये किती अल्पसंख्याक मुले शिकत आहे. डेटाबेस आम्ही डेटा इकट्ठा करून आपल्याला देऊ. आता खरी स्थिती हे आहे की अनेक ग्रामीण क्षेत्रामध्ये असे उर्दू शाळा आहे की जे फक्त 8वी पर्यंत आहे.
आणि इतकं सारे शाळांनी जिल्हा परिषदला पत्र पाठवलेले आहे, प्रस्ताव दिलेले आहे की 8वीपर्यंत जेव्हा मुली जे शिकत आहे त्यांना 9वी 10वीपर्यंत येण्यासाठी काहीही शिक्षण त्यांना घेता येत नहीं, कारण ते वर्ग ही देण्यात आलेला नहीं है। तो अब मुसलमान समाज के अंदर ये हो रहा है कि बच्चे और बच्चियां 8वीं तक पढ़ रहे हैं और 8वीं के बाद है तो एजुकेशन ही नहीं ले रहे। आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सरकारला पाठवलेले आहे। आता सरकारमध्ये कोणी बसलेले होते? आता समजा भाजपवाले आले, सेनावाले आले, त्याच्या अगोदर कोण बसलेले होते? तेच राष्ट्रवादीवाले, तेच काँग्रेसवाले, तेच शिवसेनावाले। त्यांना कधी असं वाटलं नाही का की मुस्लिम समाजाच्याही शिक्षणाबाबतीत आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे? मी त्यांना उदाहरण दिलं की औरंगाबादचा जे नू सिद्दीकी लड़का आहे, युवा आहे, जे UPSC एग्जाम पास केलेला आहे, ते उर्दू शाळेला जात होतं। UPSC पास केलं त्यांनी, म्हणजे याचा अर्थ मुस्लिम समाजामध्ये कॅलिबर आहे, तुम्ही त्यांना शिक्षणाची संधी तर द्या। आणि आपल्या खिशातून देत आहे का? केंद्र सरकार पैसे देत आहे, आम्ही आणणार पैसे तुम्हाला, फक्त तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहे। आता उर्दू शिक्षकांच्या जिल्ह्यात त्यांच्या म्हणण्यानुसार मला तर शंका आहे 512 पदे आहे उर्दू शिक्षकांच्या जिल्ह्यामध्ये, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 96 पदे रिक्त आहे, म्हणजे एक जवळपास 100 उर्दू शिक्षकांचे पदे रिक्त आहे। आता मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण हे केंद्रीय सरकारची योजना आहे। हेही आपल्याला आश्चर्य वाटेल की जे मला हे म्हणतं की साहेब ते मुस्लिम जे मुलं आहे ते याच्यामध्ये जात नाही कारण ते मदरसामध्ये जात आहे। मी त्यांना विचारलं किती मदरसे आहे सांगा जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किती मदरसे आहे आणि त्या मदरस्यामध्ये किती मुले जात आहे, किती मुले मदरस्यामध्ये शिकत आहे। आश्चर्य वाटेल आपल्याला, एकाही अधिकाऱ्याला माहीत नाही आहे की किती मदरसे आहे। मग जनरलाइज स्टेटमेंट करायचं की नाही साहेब मुसलमान बच्चे पढ़ नहीं रहे, मदरसे में जा रहे हैं का? अरे किती चालले? आम्हालाही चिंता आहे त्यांच्या बाबतीत, आम्हालाही पाहिजे त्यांना की आम्ही त्यांनाही मॅथ्स, इंग्लिश, केमिस्ट्री, बायोलॉजी याचेही शिक्षण, कम्प्युटराचे शिक्षण हे याच्यासाठी, आणि आपण मदरसा शिक्षणाचं आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारने हे काढलेलं आहे की आम्ही तुम्हाला कम्प्युटर देऊ, आम्हाला तुम्हाला सायन्स सब्जेक्ट देऊ। म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की किती विद्यार्थी मदरसात जाते त्याची आकडेवारी नाही। मदरसांनी 2016 ते आजपर्यंत प्रस्तावच दिले नाही म्हणून लाभ मिळाला नाही। त्यांचं म्हणणं आहे की मदरसे आमच्याकडे येत नाही म्हणून आम्ही त्यांचा प्रस्ताव तयार करत नाही, पाठवत नाही, आणि म्हणून त्यांना काही मिळालेला नाही आहे। 2018 ते 2019 मध्ये फक्त 4 मदरसांनी प्रस्ताव दिला। 2018-19 4 मदरसांनी प्रस्ताव दिला। जेव्हापासून हे स्कीम सुरू झाली तर 2018 पासून प्रस्ताव दिलेला आहे, आजपर्यंत एकालाही ते निधी मिळालेली नाही किंवा अनुदान मिळालेला नाही आहे त्याचा। म्हणजे हे पंतप्रधानांची बोलायचं एक, दाखवायचं एक आणि करायचं काही वेगळंच जमिनी स्तरावर, आणि कोणीही विचारायला तयार नाही। हे प्रश्न डॉक्टर कराड साहेबांना महत्त्वाचा नाही आहे का? क्या बुद्धिस्ट लोकांच्या घरामध्ये जाऊन फक्त जेवण करायचा, फोटो काढायचे आणि ते दाखवायचं की बघा आम्ही दलित समाजाच्याकडे गेलं, जेवण केलं त्यांच्यासोबत, फोटो काढली आणि पेपरमध्ये छापून आणलं? दानवे साहेबांचं महत्त्वाचं नाही आहे का? अतुल सावे साहेबांच्यासाठी नाही आहे का? संजय शिरसाट साहेबांचं महत्त्वाचं नाही आहे का? जे जे आज मंत्री झालेले आहे त्यांना हे महत्त्वाचं वाटत नाही का? आपल्याला माहित असेल की या मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण जे स्कीम होती त्याच्यामध्ये काही 2-3 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा आढावा घेतला होता त्याच्यामध्ये खूप बोगस मदरसे आढळून आले होते, बोगस मदरसे। त्याचे FIR रजिस्टर करण्यात आलं होतं आणि मी विधानसभेमध्ये सांगितलं होतं, कलेक्टरांना सांगितलं होतं की कोणालाही सोडायचं नाही। बोगस मदरसे तयार केले होते। एका खोलीमध्ये हे दिवाट दाखवायची की हे मदरसेचा बोर्ड, तेच दुसरा एक बोर्ड तयार करून आणायचे आणि तिकट लावायचे की एक दुसरा मदरसा झालेला आहे।
अशा प्रकारचे हे सगळं बोंगर कारभार होता. आणि त्याच्यामध्ये आपण काय सुधारणा केली त्याच्यामध्ये, हे जेव्हा उघडकीस आलं, आणि उघडकीस आलं म्हणजे कलेक्टर ऑफिसचे लोकही त्याच्यामध्ये सामील होते. म्हणजे एकटं ते मदरसेवाले खात होते असं नाही आहे. खूप मोठे मोठे मदरसेवाले होते जे पैसे वाटत होते गरीब मुलांचे, आणि काही हिस्सा जे आहे ते कलेक्टर ऑफिसचे लोकांपण कडे जात होतं. त्याच्यानंतर काहीही मतलब त्याच्यामध्ये सुधारणा केली नाही की आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून. आता अल्पसंख्याक समुदायातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, मराठी व इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचे फॉर्मच भरले नाही, कागदपत्रांची संपूर्ण माहिती पालकांना नाही, डेटाबेसमध्ये तफावत. आणि केंद्र सरकारची ही अजून एक स्कीम आहे जे मुलींसाठी आहे, त्याचं नाव आहे बेगम हजरत महल शिष्यवृत्ती योजना, फक्त मुलींसाठी. योजनेचे निकष काय आहे, कोणती मुली जे आहे ते क्वालिफाय होते याच्यासाठी अधिकाऱ्यांना माहीत नाही आहे निकष काय आहे. आम्ही बघून आपल्याला सांगेल, आम्ही डिटेल्स काढून आपल्याला देतील. तालुका वाईज कम से कम डेटाबेस द्या की आतापर्यंत किती मुलींना या स्कीममध्ये फायदा मिळालेला आहे. तर आपल्याकडे ना आकडेवारी आहे त्याची, ना डेटाबेस आहे. अच्छा, पोस्ट मॅट्रिक प्री मॅट्रिक जे स्कॉलरशिप्स आहे 2020-21 वर्षात, हे खूप महत्त्वाचं आहे. अल्पसंख्याक विद्यार्थी जे प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक जे आहे ते किती आहे ज्यांना हे स्कॉलरशिप मिळत आहे, प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक जे केंद्र सरकार आपल्याला देतं. तर आश्चर्य वाटेल कि नहीं सर, वो ऑनलाइन चले जाता है तो हमारे पास उसका डेटा, माइनॉरिटी का कितना डेटा है ये नहीं आहे. माइनॉरिटी के कितने स्टुडंट्स को, मग स्कीम कशाला उघडली आपण अल्पसंख्याकासाठी, असंच फालतू उत्तर द्यायचं होतं. आता 2020-21 वर्षात त्यांच्या आकडेवारीनुसार 8,91,000 51,000 नहीं, क्या बोलते, 91,000 इतना है तो ये दिया गया था, शिष्यवृत्ति दी गई थी 2020 और 21 के अंदर. 2021-22 के अंदर ये आंकड़ा बढ़ना चाहिए था, क्योंकि जिस पीरियड का ये है उस वक्त कोरोना था, स्कूल नहीं जा रहे थे बच्चे, कंप्यूटर इंस्टीट्यूट्स बंद थे, कहीं किसी के पास है तो कंप्यूटर नहीं था, बच्चों को कंप्यूटर का नहीं आता था. 2021-22 में ये आंकड़ा जो 8,91,000 था 2021 के अंदर, वो आंकड़ा हो गया 4,42,332, यानी कि ऑलमोस्ट 50% कम हो गया. अब हमने उनसे ये पूछा कि अचानक इतना कैसा कम हो जाता है, या तो ड्रॉप आउट हो गया है, बच्चों ने आगे पढ़ना छोड़ डाले हैं, अब बच्चे पढ़ नहीं रहे हैं, एडमिशन ही नहीं लिए हैं, कंटिन्यू नहीं किए हैं एजुकेशन. ये बहुत सीरियस ये है कि एक तरफ सर्व शिक्षा अभियान का सब अच्छे अच्छे नामा दे देते हैं, सर्व शिक्षा अभियान खूब गाजा बाजा करते हैं, और यहाँ पे एक साल के अंदर 50% ये अगर आंकड़ा आ जाता है तो इसकी जिम्मेदारी किसके पास है. 50% कम हुए हैं जो शिष्यवृत्ति का ये है. एक IDMI स्कीम है सेंट्रल गव्हर्नमेंट की, त्याच्यामध्ये त्या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक शाळांना अनुदान मिळतं. अल्पसंख्याक शाळांना, आता अल्पसंख्याक शाळांना मुस्लिम शाळा किंवा कोणी बुद्धिस्ट समाजाची शाळा असू द्या, त्यांना अनुदान केंद्र सरकारकडून मिळतं. किती मिळतं पैसे, ते 50 लाख रुपये केंद्र सरकारकडून. आता याचे आकडे बघा, 2019-20ला 50 लाख रुपये अनुदान केंद्र सरकार देतं. प्रस्ताव किती, 2 प्रस्ताव आले. 2019-20 2018 मध्ये 5 शाळांना पहिला हफ्ता मिळाला, दुसरा हफ्ता मिळालेच नाही. योजना सुरू झाल्यापासून किती शाळांना लाभ मिळाला माहीत नाही.
शाळा कोणाच्या जागेवर आहे माहीत नाही, एकूण शाळा व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा डेटाबेस नाही, तालुकानिहाय डेटाबेस नाही, DPDC मधून फक्त 2 लाख वर्षाला मिळते, सतत फक्त 5 वर्ष त्याची संख्या जास्त. म्हणजे जे केंद्र सरकार 50 लाख रुपये देतं शाळेचा अनुदान योजना म्हणून 50 लाख रुपये देतं, त्याच्यामध्ये कोणीही अप्लाय करत नाही. DPDC मधून आपल्याला खूप बहुत आसानी के साथ 2 लाख रुपये मिलते हैं, 2 लाख रुपये. तो उनका बोलना ये है कि साहब हमारी वो जो स्कीम है उसके लिए थोड़े पेपर्स ज़्यादा लगते हैं तो लोग आते नहीं हैं, यहाँ से 2 लाख रुपये ज़्यादा आसानी से मिल जाते हैं, तो 2 लाख रुपये ये यहाँ से ले लेते हैं. हर साल 2 लाख रुपये लेते हैं, यानी कि 5 साल के लिए स्कीम रहती है. किसी ने अप्लाई किया है तो उसको 10 लाख रुपये है तो 5 साल के अंदर मिलते हैं. अब मुझे बताइएगा कि कौन सा ऐसा स्कूल होगा जो बोलेगा कि नहीं मेरे को है तो 50 लाख रुपये का अनुदान नहीं चाहिए करके. तो बोले नहीं, बहुत पूरे स्कूल जो है ना वो किराए की बिल्डिंगों के अंदर है, इस वजह से वो क्वालिफाई नहीं होते. मैं बोला पूरे ज़िले के स्कूल्स किराए की बिल्डिंगों के अंदर है तो इस वजह से क्वालिफाई नहीं हो रहा है. कितने स्कूल्स है बताइएगा जो किराए की बिल्डिंगों के अंदर है और जो प्राइवेट उसमें. म्हणजे फक्त ओढवाओढवीचे उत्तर देण्यासाठी. दूसरे जो है 2-4 और है, मैं इसका आपको है तो शहरी स्वयंरोजगार योजना NULMचे मध्ये बँकेत 2 वर्षापासून प्रस्ताव प्रलंबितच आहे. महानगरपालिकाचे जे NULM हँडल करतं, जे शहरी स्वयंरोजगार योजना जे आहे NULMची, नेशनल अर्बन लाइवलीहुड मिशन के तहत, उनका बोलना ये है कि पिछले 2 साल से हमारे प्रपोजल जो है वो बैंकों के अंदर पड़े हुए हैं, बैंक है तो कॉपरेट नहीं कर रहे करके. अरे बँकाच्या स्वतःच्या त्यांच्या बापाचे पैसे आहे का? तुमच्या बापांनी तिथे दिल्लीमध्ये सांगितलेले आहे की हे स्कीम मी राबवत आहे, माझी बँक आहे. हे पंतप्रधानांनी डिक्लेअर केलेलं आहे, कोणी इम्तियाज जलीलने डिक्लेअर केलेलं नाही आहे स्कीम. आणि ते बँक म्हणतं की नाही आम्ही पास करणार नाही करके. मग कशाला आपल्याला लोकांना उल्लू बनवण्यासाठी पंतप्रधान आहे तो इतकं मोठं गाजाबाजा करतो? किंवा तुमचेच बँक जे नॅशनलाइज बँक्स आहे ते त्याच्यामध्ये सहकार्य करत नाही. आता त्यांचं म्हणणं आहे की 2 कोटी रुपये आम्ही वाटले होते, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक किती तर आम्हाला माहीत नाही आहे. हे अल्पसंख्याकासाठी आहे. NULMचं जे स्कीम आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2 कोटी रुपये वाटले होते, पण किती अल्पसंख्याकांना दिलेले आहे, कसं त्याचं कॅटेगरायझेशन होतं की मुस्लिम्सना किती, बुद्धिस्टना किती, ख्रिश्चन्सला किती दिले आहे, जैन सिखांना किती दिलेले आहे, त्याचा आकडा आपल्याकडे नाही आहे. कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता. एकूण लाभार्थ्यांची संख्या किती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतले व रोजगार मिळाला त्यांच्याकडे यादीच नाही आहे. PM स्वनिधी. आता PM स्वनिधीच्या बाबतीत मी आपल्याला मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की मी दिल्लीला जाणार आहे, त्याचं सविस्तर माझ्याकडे आहे. मी त्याच्या बाबतीत एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो की तेही स्कीम कसा गाजाबाजा करून तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कशा झोल झालेला आहे. आता मी जेव्हा त्या मीटिंगमध्ये जाणार होतो तर मी महानगरपालिकाला म्हटलं की मला एक नोट तयार करून पाठवा की किती लोकांना आपण हे दिलेले आहे, किती लोकांना हे फायदा झालेला आहे याचा, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा. त्या स्कीम काय आहे की जे हॉकर्स आहे ते रस्त्यावर एक टोकरी घेऊन एक वृद्ध महिला काही विकत असेल, कोणी हातगाडीवाला कुठे उभे राहून काही सब्जी, तरकारी, फूल काही विकत असेल तर त्यांना एक सपोर्ट म्हणून, एक फायनान्शियल एड म्हणून त्यांना 10,000 रुपये सरकार देणार आहे. आणि त्याचे नियम हे आहे, ते अधिकारी त्यांना बोलवायचे नाही, ते अधिकारी तिथे जायचं, जिथे जिथे ते बसलेले आहे त्यांचे फोटो काढायचे, त्यांचे डिटेल्स तिथेच घ्यायचं की तुमचं आधार कार्ड आहे, तुमचं नाव काय आहे, कुठे राहतं, हे सगळं करण्यासाठी ते नियम आहे. आता त्यांनी जे नोट पाठवलेले आहे ते स्कीम अशी आहे की 10,000 रुपये तुम्ही दिले, ते परतफेड केले, 10,000 रुपये प्रामाणिकपणे परतफेड केले तर तुम्हाला 20,000 रुपयेला क्वालिफाय होतो. 20ला क्वालिफाय झालं तुम्ही, 20 परतफेड केले तर तुम्हाला 50,000 रुपये मिळते. अच्छा विचार करा की जे बाई, जे छोटीशी एक म्हातारी बाई एक छोटासा टोकरा घेऊन तिला हातगाडीही विकत घेता येत नाही,
छोटे से टोकरे के अंदर कितने, अपने शहर के अंदर कितने सारे मिलेंगे उसको केंद्र सरकार बोल रही है कि तुम 10,000 लो, 10 का है तो आप ईमानदारी से वापस करो, 20 लो, 20 वापस करो, हम तुमको 50,000 रुपये देंगे. आता त्यांनी जे नोट मला पाठवली होती त्यांनी ते 50,000ची जे स्कीम आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे उल्लेख केलं होतं की 100% टार्गेट अचीव्ड, 100% टार्गेट अचीव्ड. 50,000च्या स्कीममध्ये किती लोकांना दिले. आपल्याला असं वाटत असेल की मतलब इतने सारे हॉकर्स है यहाँ पे, कम से कम 1,500 तो होंगे उसमें 100 को तो दिए होंगे, 200 को तो दिए होंगे करके. 100% टार्गेट अचीव हे शब्द आहेत त्यांचे नोटमध्ये. 3 लोकांना दिले, 3 लोकांना दिले आणि असं म्हटलं की आम्ही 100% टार्गेट अचीव केले. 50,000 50,000 50,000 1.5 लाख रुपये दिले. अरे काय चेष्टा करतं. लोकांना पैसे नाही पाहिजे का. हे गरीब लोकांना पैसे नाही पाहिजे का. हे आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर एक कंपॅरेटिव्ह स्टडी, एक वेगळी स्टोरी तुम्ही उद्या करू शकतो, मी आज देणार नाही त्याच्या बाबतीत, पण त्यांचे डिटेल्स तुम्ही घ्या. ते 50,000 मैं 50,000चा बोलतो. 50,000चा 10,000चं जे आहे 10,000च्या, आता मी आपल्याला त्याचं जे ज्याच्यामध्येही जे झोल चाललेला आहे उसमें औरंगाबादमध्ये शागनमध्ये एक एजंट आहे जे सब्जी तरकारी विकणारा जे आहे त्यांच्याकडे हफ्ते वसूल करण्यासाठी जे पोलिसांना पुरवतो, हे महानगरपालिकाच्या अतिक्रमण विभागाला एक माणूस आहे शागनमध्ये. 2 लोक आहेत असे जे हे सगळं काम करतं. उसके अंदर ते फेरीवाल्याकडून हे तो पैसे इकट्ठा करते, तर ट्रॅफिक पोलीसवाल्यांनाही देतो आणि ते महानगरपालिकाचं हे अतिक्रमण विभागालाही देतो. आता त्यांनी काय केलेले आहे, आता मी औरंगाबादमध्ये बाबतीत बोलत नाही, देशामध्ये जेव्हा आम्ही हे रिव्ह्यू केलं तर झालं असं कि एक एजेंट है, उन्हें वो गरीब सब्जी वाली के पास जाता, बोलता मैं तुम्हारा है तो आधार कार्ड दो करके, तुम्हारा नाम दो, तुम्हारा कुछ तो भी पेपर डॉक्यूमेंट दे डालो, ये इसके ऊपर साइन करो. अगर वो महतारी अगर होशियार है थोड़ी तो उसके हाथ में 5,000 रुपये रख देता है. कुछ नहीं करने का, तुम्हारा आधार कार्ड दे डालो, तुम्हारा ये कर दो, ये डॉक्यूमेंट दे डालो, इसके ऊपर साइन कर डालो. अब उसको फुकट में 5,000 रुपये मिल जा रहे हैं. ये लिस्ट डिक्लेयर होने से पहले, अब मैंने है तो मैं आपको ये बताऊं कि मैंने जब इसका रिव्यू कल की मीटिंग के अंदर अल्पसंख्यक के लिए किया है, मैंने एडिशनल कलेक्टर साहब को बोला कि साहब इसकी इंक्वायरी लगाइए आप. मतलब कन्नड़ के अंदर है तो 750 लोगों को मैं गारंटी के साथ बोलता हूँ पूरे बोगस है इसके अंदर. 50% बोगस निकलेंगे. मी म्हटलं की मी पत्र आपल्याला पाठवतो, ते रिकॉर्ड तुम्ही त्यांच्याकडे मागवा आणि त्याची इन्क्वायरी लावा. ते 100% बोगस जसं शहरामध्ये आपल्याला चाललेला आहे, हजारोंचा आकडा दाखवायचा आणि फक्त औरंगाबादच्या बाबतीत नाही. आमची केंद्रीय समितीने त्याच्यावर खूप चिंतन केलं की एक स्कीम चांगली आहे. आम्हीही म्हटलं की आम्ही पंतप्रधानांचा धन्यवाद देतो की एका गरीब माणसासाठी आपण हे स्कीम सुरू केलेली आहे. पण खालच्या लेवलवर हे अशा प्रकारचे गोंधळ चाललं असेल तर त्याचाही रिव्ह्यू करण्यासाठी कुठे कॅम्प घेतलेले आहे आपण, ते त्याला नियम हे आहे की कधी कोणालाही, ते बेचारे हाथगाड़ी वाले को तुम बैंक के अंदर नहीं बुलाएंगे, बैंक ने उनके पास जाना है, ये नियम कहता है. अधिकारी ने उनके पास जाना है कि तू कहाँ पे बैठा है, तू उस्मानपुरे में बैठा है, तू शागन में बैठा है, तू कौन सी मार्केट के अंदर बैठा है, कहाँ बैठा है करके. लेकिन आज तक ना तो ऑफिसर जा रहा है, इन्होंने अपने एजेंटा छोड़े हुए हैं. वो एजेंटा है तो अपना लिस्ट बना के लेके आते हैं, वो डॉक्यूमेंट्स बना के लेके आते हैं, आधा तू खा आधा मैं खा रहा हूँ करके उसके अंदर ये करते हैं. मैंने ग्रामीण इलाके के अंदर जितना भी उन्होंने आंकड़े मुझे बताए हैं कि ये इसके बारे में जितने भी लोगों को दिया गया है करके, तो उसमें मैंने इनको बताया हूँ कि सब मैं आपको रिटर्न के अंदर देता हूँ. इनके पास से डॉक्यूमेंट्स मंगाइए आप कि ये कितने लोग हैं जिसको आपने दिए हैं करके. और बहुत बड़े बड़े आंकड़े हैं उसमें. 10-10 हज़ार रुपये के हिसाब से अगर आप देखेंगे कि निकलवा के देना उसमें से प्रधानमंत्री स्वनिधि, हजार 21 एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये, महाराष्ट्र सरकारचं जे एम्प्लॉयमेंट ऑफिस आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि नियम हे सांगतं की एम्प्लॉयमेंट ऑफिसने जिथे इंडस्ट्रीज आहे त्या इंडस्ट्रीजला बोलवून जॉब रिक्रुटमेंट स्कॅम करायचं, हे नियम आहे. ते GR आहे त्याच्या बाबतीत. आता त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन
2021मध्ये किती झालेले आहे? 52,899, म्हणजे लगभग 53,000 बेरोजगारांनी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहे. आणि रोजगार किती लोकांना मिळालेला आहे? 53,000 रजिस्ट्रेशन्स, रोजगार मिळाला 355 लोकांना. 53,000 कुठे आणि 355 लोकांना रोजगार मिळाला. मग मी एम्प्लॉयमेंट ऑफिसरला विचारलं की कधी घेतलं होतं कॅम्प, किती कंपनींना बोलवले होते, का लोकांचं आपल्याला प्रतिसाद मिळत नाही. त्यांचं म्हणणं होतं की नाही, ते पगार कमी देतं म्हणून आमच्याकडे लोक येत नाही. मी म्हटलं मागच्या एका वर्षामध्ये 8 कॅम्प्स घेतलं, 8 जॉब रिक्रुटमेंटचे कॅम्प घेतलं. त्याचा डेटाबेस आपण बघितलं तर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट जे आहे ते 12,000 आणि 15,000ची नोकरी करायला तयार आहे आणि केलेले आहे आमच्याकडे. मी म्हटलं माझ्या कॅम्पमध्ये 8 कॅम्प्समध्ये 8,000च्या जवळ लोकांना नोकरी मिळालेली आहे. मागच्या कॅम्प आम्ही दिव्य मराठीसोबत केलं, एक कॅम्प ते वसंतराव नाईक कॉलेजसोबत केलेले आहे. त्याचे सगळे आकडे आहे. आणि तुम्ही म्हणतो की तुमच्याकडे आले तर माझ्याकडे काय विशेष पॅकेज देत आहे का ते बेरोजगारांना, की जास्त पगार देत आहे की खासदार साहेबांनी बोलवलेले आहे? तर 53,000 जे बेरोजगार आहेत त्यांची आशा की हे कॅम्प कधी घेतलेलं. मी त्यांना सांगितलं आता तुम्ही पुढचा जे कॅम्प घेणार आहे मला सांगा. माझ्याकडे कमीत कमी 8-10 हजार मुलांचा आताही डेटाबेस अवेलेबल आहे की ज्यांना नोकऱ्या पाहिजे. डेटाबेस तयार आहे, मी पाठवतो त्यांना. पण तुम्ही कॅम्पच घेणार नाही. घेतलं तर किती कंपनी आले त्यांच्या कॅम्पमध्ये? औरंगाबादमध्ये किती कंपनीज आहे? 500पेक्षा जास्त कंपनीज आहे आपल्याकडे. 7 कंपनीज आले होते, 7. मग आपल्याला ही कळतं ना की किती इंटरेस्ट आहे त्यांचा हे बेरोजगारी संपवण्यासाठी. आता पोलीस शिपाई भरती योजना, आता पोलीस शिपाई भरती योजनेसाठी केंद्र सरकारने कोणती एजन्सी नेमवा तुम्ही, त्याला आम्ही पैसे देऊ पर स्टुडंटच्या आधारावर. फक्त 2च एजन्सी, ते सगळं स्कीममध्ये तेच दोघंच एजन्सी आहे. काय नाव आहे त्यांचं त्या एजन्सीचं? एक नाशिकची एजन्सी आहे. एक ही आज तक एक लड़के का वो नहीं हुआ है पुलिस के अंदर भर्ती, वही एजेंसी को कंटिन्यू करते हैं. अब किसके रिश्तेदार है कलेक्टर ऑफिस के अंदर जिसकी ये एजेंसी है? 2 ही एजेंसी आती है, एक अल इखलास एजुकेशन सोसाइटी और दूसरा है प्रबोधन बहुउद्देशीय संस्था. मौलाना आज़ाद मुफ्त शिकवनी व संबंध योजना इन्हीं को मिली हुई है. यही 2 लोग चला रहे हैं. पुलिस ट्रेनिंग कौन कर रहा है? तो यही 2 एजेंसीज कर रही है. और पैसे कितने मिल रहे हैं उनको? लाखों में. मैं अल इखलास एजुकेशन सोसाइटी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी संख्या कितनी है उनके पास? 362. पैसा कितना दिया उनको? 20,68,000. 20,68,000 रुपये. एक भी बच्चा है तो उसमें नहीं हुआ है. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था अभी नई आई हुई है पिछले 2 साल से. 100 बच्चे हैं, उनको 5,65,000 रुपये उनको अभी तक दिए गए हैं. 5,65,000 2017-18 में दिए गए हैं. 2018-19 के अंदर 5,80,000 रुपये दिए गए हैं. 2019 से ये स्कीम है तो इन्होंने बंद कर दिए है. अब नया प्रपोजल मंगाए हैं तो पता चला है कि नए प्रपोजल में भी यही लोग फिर से आए हैं. मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजना, जो मुस्लिम बच्चे जो है जो उर्दू सीख रहे हैं उनको मातृभाषा मराठी आना चाहिए. इसका मैं भी तो पूरी तरह से समर्थन करता हूँ. बल्कि मैंने विधानसभा के अंदर ये मांग किया था कि CBSE स्कूल्स के अंदर मराठी कंपलसरी करे करके, क्योंकि आगे चल के ये बच्चे जब MPSC के अंदर जा रहे हैं, UPSC करने के लिए जा रहे हैं या स्टेट के एग्ज़ाम्स देने के लिए जा रहे हैं तो इनको मराठी की वजह से बहुत दिक्कत हो रही है. अब वो स्कीम चलाने के लिए भी कितने स्कूल्स के अंदर कितने ये किए गए हैं तो इनके पास कोई डाटा नहीं आहे. शाळांच्या व शिक्षकांच्या संख्येत सतत घट होत आहे.
80 शिक्षण, आज फक्त 7 शिक्षक नियुक्त है, 7 पूरे ज़िले के अंदर 7 शिक्षक जो है वो कितने स्कूलों में जाएंगे और कितने बच्चों को है तो मराठी पढ़ाएंगे करके उसमें। अच्छा, ग्रामीण गृह, ये जो प्रधानमंत्री आवास योजना, इसके अंदर गवर्नमेंट ने टारगेट दिया हुआ है कि कितने है तो आपको किसके हिसाब से, परसेंटेज के हिसाब से देना है करके। आपको ताज्जुब होगा, ग्रामीण के अंदर बोले हमारे पास डेटा नहीं है क्योंकि वो ऑनलाइन अप्लाई करना पड़ता है। मैं बोला कौन करता है? वो जिसको गरीब को चाहिए, मजदूर चाहिए, उन्हें करता है ऑनलाइन। काय डॉक्युमेंट्स आपल्याला काय इकट्ठा करावा लागत आहे? सर आम्ही 2 ऑफिसर दोनों है तो बोल रहे उसके अंदर मी आता जॉईन केलेला आहे, दुसरा बोलता की मी डिटेल्स घेऊन आपल्याला सांगतो। अल्पसंख्याकांच्या झोपडपट्ट्या भागातील स्थितीत सुधारणा। आता झोपडपट्टी कोण, समजा औरंगाबादमध्ये झोपडपट्टीमध्ये सगळ्यात जास्त कोण राहते? बुद्धिस्ट समाज, मुस्लिम समाज। हे खरी गोष्ट आहे, तुम्हाला मान्य करा नाही करा एक वेगळी गोष्ट आहे, पण हे खरी स्थिती आहे की झोपडपट्ट्या म्हणजे सगळ्यात जास्त हे दोघंच समाज आपल्याला मिळणार आहे। अल्पसंख्याकांचा डेटाबेसच नाही, आतापर्यंत किती निधी दिला माहीतच नाही, केलेल्या कामांची यादी, काही काम केलेले आहे का तर आपल्याकडे यादीच उपलब्ध नाही आहे। नाही, फक्त एक आखरी 1-2 पॉईंट्स आपल्याला सांगतो। पोलीस अधीक्षक ग्रामीण डिसेंबर 2021 मध्ये शांतता समितीची 1442 बैठके झाली, पोलीस मित्रांची 618 बैठक्या झाले। चांगली गोष्ट हे आहे आणि हे सगळ्यांसाठी हे आहे की जे जाती दंगलीचं जे प्रमाण आहे, जातीय दंगलीचा, हे पोलीस डिपार्टमेंटचेही लोक त्यामध्ये उपस्थित असतं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मागच्या 4 वर्षामध्ये याच्यामध्ये खूप मोठा घट झालेला आहे आणि मी त्यांना विचारलं काही श्रेय मलाही द्या त्याच्या बाबतीत। आता हे सगळं झालेलं आहे, आपल्याला मी पाठवणार आहे की साहेब तुमच्या ज्या नावाची जे स्कीम आहे त्या नावाची स्कीमचा आढावा माझ्या शहरामध्ये 4 वर्षानंतर झालेला आहे। DPDCची जे दिशाची जी मीटिंग जे दर क्वार्टरला करायची असती ते 2 वर्षापासून झालेली नाही आहे। म्हणजे इतकं का व्यस्त आहे अधिकारी, मला माहीत आहे 6 मंत्री आहे त्यांच्या मागे आपल्याला पडायचे आहे, पण हे जे आहे स्कीम्स चांगली स्कीम्स आहे, पण त्याच्या खाली जे स्तरावर जे काही होत नाही आहे आपल्याला हे माहीत असेल। सर आपको भी पता होगा उसके अंदर कि कितना गाजा बाजा होता है जब स्कीम लॉन्च होती है। हाँ, बहुत अच्छे बड़े बड़े लिख के आता है कि अल्पसंख्यकों के लिए है करके। अब ये मैं आपको पूरा डेटा के साथ दे रहा हूँ कि लॉन्च होते वक्त क्या होता है और उसके बाद क्या हो रहा है करके। किसी ने तो जस्टिफाई करो ना उसमें कि हमने 4 साल के बाद इसलिए लिए कि हमको अल्पसंख्यकों से कोई लेना देना ही नहीं है करके उसमें। और ये मेरे से ज़्यादा है तो मैं तो केंद्रीय दोनों मंत्रियाँ जो यहाँ पे घूमते फिर रहे हैं उसमें, थोड़ा सा 1-2 घंटे टाइम निकाल के है तो ये मीटिंग को भी रिव्यू ले, उसमें हम भी बैठते हैं उसके अंदर। एजुकेशन से रिलेटेड है, अगर अल्पसंख्यक समाज अगर पढ़ेगा नहीं, उनका ड्रॉप आउट रेट अगर ज़्यादा होते जा रहा है तो ये मतलब कैसा विकास के बारे में बात करेंगे? नाही, दोघंही तितकंच जबाबदार आहे। बघा हे स्कीम जे आहे ना कोणी थातूर मातूर त्यांच्या नावाने नाही आहे, हे स्कीम पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम। ते मी सुरुवातीला काय म्हटलं, मी सुरुवातीला हेच म्हटलं की इतका मोठा गाजाबाजा करायचं स्कीमच्या बाबतीत। आपण बघा किती पैसे त्यांनी खर्च केले असेल हे अल्पसंख्याकांच्या। आम्ही जेव्हा हे कोणते मंत्री होते केंद्रामध्ये जे अल्पसंख्याक मंत्री, मुख्तार अब्बास नकवी, त्यांचं भाषण आहे का? मोदी जी ने 15 कलमी कार्यक्रम वो किया है जहाँ पर हम अल्पसंख्यकों को भी भलाई कर रहे हैं, उनके लिए भी बहुत सारे स्कीम्स लेके आए। स्कीम्स बघा ना काय झालेलं आहे त्याचं। मी पत्र पाठवणार आहे पंतप्रधानांना आणि 100%
मी मोदी साहेबांना हे सगळं दाखवणार आहे की साहेब हे तुमच्या नावाची स्कीम आहे, माझ्या शहरामध्ये काय झाले, माझ्या जिल्ह्यामध्ये काय काय त्याची परिस्थिती. घरकुल योजनेसंदर्भात जसं तुम्ही मोठमोठ्या जाहिराती करून हे केलं होतं, बॅनरबाजी केली होती, तसं यामध्ये तुमचं नाही नाही, करायचा हे प्रयत्न देख बघा, एक आहे आहे, का? एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्पसंख्याक समितीमध्ये जसं एक जनरल इम्प्रेशन आहे की अल्पसंख्याक म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त मुस्लिमांच्या बाबतीत बोलतो. ते कमिटी आजपर्यंत अल्पसंख्याकाची कमिटी तयार झालेली नाही आहे. कालच्या कमिटीमध्ये ते एकही सदस्य नाही होतं. मी म्हटलं कुठे, तो बोले सदस्य नियुक्त झाले नाही आहे. किती वर्षापासून? 4 वर्ष. म्हणजे त्याच्यामध्ये एक बुद्धिस्ट समाजाचा कोणी असायला पाहिजे, एक ख्रिश्चन समाजाचा, जैन समाजाचा, सिख समाजाचा, पारसीचा एका प्रतिनिधित्व असायला पाहिजे. आणि फक्त इम्तियाज जलील तिथे होतं एक लोकप्रतिनिधी म्हणून, ते कमिटीचा सदस्य म्हणून. आणि एकही, म्हणजे याचा अर्थ हे होतो ना की तुम्हाला कोणी पाहिजे नाही, अधिकाऱ्यांनी फक्त आपल्याला हे नियम दाखवायचे की असं असं हे करायचं आहे. का तुम्ही हे कमिटी तैयार केली नहीं? नहीं, इसके कमिटी मैं मेंबर हूँ. हाँ, ये इसका चेयरमैन जो है वो कलेक्टर साहब रहते हैं. किती सदस्य समिती असते सर? हं? किती सदस्य समिती असते? ते त्याचं हे काही नाही आहे, ते पालकमंत्र्यांचा अधिकार असतं. ते पालकमंत्री, पण बहुतेक अशी अपेक्षा असते की जितकं समाज अल्पसंख्याकमध्ये येतं त्यांच्या सगळ्यांचे एक एक प्रतिनिधी कमीत कमी त्याच्यामध्ये असायला पाहिजे. हे जे प्रस्ताव येतात ती समिती त्याच्यावर निर्णय घेते असं काय आहे? येस येस, त्या मीटिंगमध्ये म्हणजे समिती स्थापन झाली नाही म्हणून लोकांचे प्रस्ताव पुढे गेले नाही किंवा पुढे काम नाही 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 नाही, तसं काही नाही, तसं काही नाही. समिती फक्त रिव्ह्यू घेण्यासाठी, जसा दिशामध्ये आम्हाला एक अधिकार आहे खासदार म्हणून की माझ्या केंद्र सरकारकडून इथे पैसे आलेले आहे या स्कीममध्ये, त्याचं काय झालेलं आहे तुम्ही सांगा करके. ते खासदारांना चेअरमॅन आणि को चेअरमॅन म्हणून ते मीटिंग घेता येतं आणि ते सगळं स्कीम्स रिव्ह्यू करता येतं त्यांना. तर हे जाणीवपूर्वक होतोय 100% केंद्र सरकारकडून आणि खालच्या अधिकाऱ्यापर्यंत. आम्ही अल्पसंख्याक आणि इतर समाजाकडे दुर्लक्ष करा. सर करायचं काहीच नाही. मी तर धन्यवाद देईल जे ॲडिशनल कलेक्टर आहे आपले गव्हाणे सर. 4 तास त्यांनी मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं आहे की हे खूप दुर्दैव आहे की 4 वर्षानंतर हे मीटिंग होत आहे. आणि त्यांनी म्हटले की नाही, आपण या मीटिंग आता 4 महिन्याच्या नंतरच्या ऐवजी आपण हे तो ऑक्टोबरमध्ये घ्या, कारण हे कुणाच्याकडेही कोणत्याही उत्तर नाही आहे. बरोबर तुम्ही रिव्ह्यू आणलेलं नाही आहे, फक्त आम्हाला हे सांगतं की हे प्रोसेस काय आहे. प्रोसेसशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. किती लाभार्थ्यांना फायदा मिळालेला आहे, किती बुद्धिस्ट लोकांना फायदा मिळालेला आहे, मुसलमानांना फायदा मिळाला आहे, तुम्ही जनरलाइज स्टेटमेंट घेऊन आलेले आहे. ते न करता ऑक्टोबरमध्ये पुन्हा तयारी करा. आणि मी जसं वाजेसाहेब आपण म्हटलं की हो, जाणून बुजून हे सगळं चाललेलं आहे. आणि आपल्याकडून हे अपेक्षा करतो की हे जे केंद्रीय मंत्री 2 शहरामध्ये फिरत आहे आता 10 दिवस, ते दररोज कुठे ना कुठे आपल्या गणपतीसाठी इथे जाणार तिथे जाणार, हे रिबिन काटणार ते रिबिन काटणार, ते करा, पण 1-2 तास याच्यासाठीही आपण द्या. खासदार म्हणून तुम्ही नक्कीच जिल्ह्यात असो किंवा भुमरे असो तुम्हाला सहकार्य करत नाही असं समजावं का आम्ही? नाही, हे माझं असं नाही आहे ना की सहकार्याची याची बाबतीत हे नाही आहे. अपेक्षा तर हेच होती की मतलब या मीटिंगसाठी अल्पसंख्याक कल्याण समितीची जेव्हा मीटिंग असतं तर सगळ्या लोकप्रतिनिधींना पत्र पाठवण्यात येतं. मग मी जातो आणि कोणत्याही दुसऱ्या आमदाराला किंवा मंत्र्याला टाईम नाही आहे याच्या बाबतीत, याचा अर्थ काय होतो? का हाल बुरा है तो उनकी स्कीम्स का क्या करें? इसके लिए जन जागृति होना चाहिए कि जैसे केंद्र सरकार की दूसरी योजनाओं के लिए बोर्ड नहीं, बोर्ड्स बैनर्स बहुत लगाते हैं सर. आप मोदी जी का हाथ नहीं पकड़ सकते हैं बोर्ड्स और बैनर्स के लिए उसमें. आपको तो कोरोना के डेथ सर्टिफिकेट के ऊपर भी उनकी तस्वीर होना चाहिए. तो हमने तो ये मांग नहीं कर रहे थे उसके अंदर, जैसा है तो इंजेक्शन वैक्सीन के ऊपर करे, तो उनकी तस्वीरों के मामले में कोई बड़ा वर्ग है अल्पसंख्यक के बारे में, काफी तादाद है, तो लाभार्थियों को उसका हक नहीं मिल रहा है, इसके बारे में नहीं, हमारा यही तो कहना है कि भाई औरंगाबाद जो है वो एक माइनॉरिटी कंसंट्रेटेड डिस्ट्रिक्ट है, माइनॉरिटी कंसंट्रेटेड. और कल के दिन गव्हाणे साहेब ने खुद ने ये बोले है की औरंगाबाद सारख्या ठिकाणी इतकं स्कोप आहे आपल्याला काम करण्यासाठी. ते एज्युकेशनच्या क्षेत्रात असू द्या, स्टुडंट्सला स्कॉलरशिपच्या बाबतीत असू द्या. तुम्हाला आता 2-2.5 म्हणजे हे एक तयार प्रेस नोटच आहे आपल्या सगळ्यांसाठी उसके अंदर. भविष्यात काय काय काम करणार आहे आता 2 वर्षात कालावधीमध्ये
किती समस्या पार पाडल्या? नाही जितकं जितकं होईल उसकं. आणि कोणी म्हटलं 2 वर्षासाठी? 2 वर्ष कोणी म्हटलं?